दुर्गराज राजगड हा गड तब्बल हिंदवी स्वराज्याची 25 वर्षे राजधानी होता. हा गड म्हणजे स्वतः छत्रपती शिवराय आहेत हे त्यांनाच कळतं जे लोक हा गड सर करतात. आणि या गडावर पाहण्यासारखं भरपूर काही काही आहे. नमस्कार भावांनो, मी स्वराज्य सुरवसे. आपण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हा गड आज एक्सप्लोर करणार आहोत. तर भावांनो, हे बघा, फायनली भावांनो आपण चिलखती बुरुजला पोहोचलेलो आहोत. ए दर काठी दर हे घे काठी दर काय. फायनली भावांनो आता आपण पोहोचलो पाली. बघ तुला म्हणून पुढे चल म्हणून आम्हाला हुसकाली ते सांगायला असले का. या तुमचं तुम्ही, म्हणून मी काय म्हणलो ना, स्लिप्रे बिप्रे या तुमचं तुम्ही सांगू नको रे बा स्लिप्री बिप्री काय. तर भावांनो तुम्हाला सांगतो, आता जरा वादावाद झाले, त्यांना वाटतंय सगळं सोप्प आहे. यो व्हॉट्सअप सोलापूरकर, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आजच्या व्हिडिओमध्ये भावांनो आपण चाललो राजगडला. आपला प्लॅन आधीपासूनच ठरलेला. आपल्या चॅनलवर आधीपासून व्हिडिओ या कारणाने येत नव्हते की आपल्याला ही राजगड आणि रायगडची ट्रिप करायची आहे. पहिला तर सोलापूर रेल्वे स्टेशनला आलो, कारण आपली ट्रेन होती 5 वाजता. कसं तर आम्ही वरती हँडिकॅप डब्यामध्ये वरती मी आणि दीदी बसलाव आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. बघा तिकडं दीदी झोपून टाकले, डायरेक्ट टाकली दीदी झोपले. हँडिकॅप डब्यामध्ये चढलो, जनरल डब्यामध्ये जागा मिळाली नाही म्हणून. असं दोघंच आम्ही, पण एवढं काय नाही. भावांनो आम्ही ट्रॅव्हल करलो कन्याकुमारी एक्सप्रेस, कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस. ही गाडी 130 किलोमीटर प्लस जाते. आता तेच तुम्हाला दाखवणार आहे. कुर्डुवाडी दौंडच्या बीचमध्ये 130 प्लस क्रॉस करते आता. तर भावांनो आता 3 क्रॉस झाले. तुम्हाला डायरेक्ट भेटतो पुणे स्टेशनला. आता वरती जाऊन झोपून टाकतो, जरा काय अर्थ नाही बसण्यामध्ये. तर ठीक आहे, भेटूया पुणे स्टेशनला 9:30 वाजता. 3 hours later. ब्लू शर्ट काय पळाला, ये काय पळतोय ब्लू शर्ट माझा. ये कसा ये काय रनिंग मॅरेथॉन जिंकते आता. तर भावांनो आपली ट्रेन जी होती ती लेट झाली, अर्धा तास भरपूर. आपला सरपंच आपल्याला घ्यायला आहे. ह्याचं नाही, आपला आर्यन आहे. ही आपला आर्यन यांची ओळख करून देतो. इथे सगळेजण बसलेत बघा, इथं आपले सगळेजण बसलेत. हे आहे प्रज्वल, इथं प्रज्वलनं बघा ही खायला आहे. हे आहे वैभव दादा, ही आहे आमची दिदी, आणि ही आहे लकी दिदी, आणि ही विकीबाई आहे, किंग ऑफ COP. आणि तिकडं आपला आर्यन. त्यांच्या डोळ्यात माहित आहे रे भाई. तर भावांनो आता फायनली आपण पोहोचलो राजगडच्या पायथ्याला. सगळीकडे अंधार आहे, सगळीकडे टोटली. पण आहे ना, कॅमेऱ्यात दिसत नाही, पण तिथं पूर्ण असं ढग आलेत पूर्ण. आणि इकडं जायचं आहे आपल्याला. किल्ला आहे पण तुम्हाला दिसशी नाही. आता रात्रीचे 3:30 वाजलेत. आम्ही सगळेजण निघालो, बघू आता. भावांनो वरती असं टॉर्च नव्हतं, पण सध्याला काय किलो रेनकोट काढलो, घाम लय आलाय. पाऊस नाही हो, घाम आहे बॉस. असलं घाम आलाय का पूर्ण शर्ट बिर्ट भिजला. अर्धा पण किल्ला चढला नाही अजून. दांडका घेतलाय. बघू, श्वास घेतो जरा, मग जाऊ आपण डायरेक्ट राजगडला. डन. तर भावांनो आता सध्याला रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आम्ही चढालो राजगड किल्ला. तर एवढा अट्टहास कशासाठी ते तुम्हाला दाखवतो. ते म्हणजे पहाट जे तुम्हाला स्वर्गाचा अनुभव जो येणार आहे. आयुष्यपत काय किल्ला रे, वरती 670 डिग्री वरती असले खडकाळ पायऱ्या. पण राजगड लय प्रिय आहे माझ्यासाठी, खरंच सांगतो. बघ तुला म्हणून पुढे चल म्हणून आम्हाला हुसकाली ते सांगायला असले का. या तुमचं तुम्ही, म्हणून मी काय म्हणलो ना, स्लिप्रे बिप्रे या तुमचं तुम्ही सांगू नको रे बा स्लिप्री बिप्री काय. तर भावांनो तुम्हाला सांगतो, आता जरा वादावाद झाले, ह्यांना वाटतंय सगळं सोप्प आहे. चल हे बघ, इथं कसं लाव पाय माझा. ठीक बाय, इथं पाहिजे नको. दगड भावांनो हा बरमोड धोका देत. थांब थांब थांब.
एरोप्लेन चाललंय का? एरोप्लेनचा आवाज आहे. चल एरोप्लेनचा आवाज आहे. घाबरल्यासारखं व्हायलंय भावांनो. काय नाही चल. चला चला झालं 3:30. आता थोडंच उरलंय. हो धुकं दिसायला चालू झाले. 3:30 काय 3:30? 3:30 वाजले. धुकं आजमावायला चालू झाले भावांनो. चला अगेन मी स्वर्गात आलो भावांनो. लास्ट राजगडच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. लय मज्जा आलती. यावेळेस भावांना घेऊन आलो. चल मार चल. तो श्वास बोलला आता नको बोल. तर भावांनो धबधबा इतका क्लोज आहे. मला 100% याचं थोडं पुढंच असेल धबधबा. आणि मस्त धोके जाणवायला लागलेत. हे बघा सगळ्यांची मस्तपैकी ट्रेकिंग चालू आहे इथं. बाई हो भैया हो. किती आहे? तर भावांनो आता पायऱ्या लागले. तर पायऱ्या लागले म्हणजे जवळ आले. लिटरली एवढे धोका आहेत. धोका म्हणण्यापेक्षा ढग आहेत. ढग शिखराला पोहोचलेत माहित आहे का. पायऱ्या आलो. पायऱ्या चढालो. आता डेंजर कामं सुरू आहेत भावांनो. फायनली भावांनो आता आपण पोहोचलो पाली दरवाजाच्या इथं. हे बघा पाली दरवाजाच्या इथं फायनली पोहोचलेलो. बाप रे बघा इथं पाली दरवाजा आहे. धोक्यामुळे दिसत नसेल पण इट्स ओके ब्रदर. तुम्ही माझ्या मागं बघू शकता पूर्ण ढग. आयुष्यपत हे बघा आपल्या खाली तिथे गाड्या लावलेत. आणि आपण इतक्या जास्त उंचावर आहोत. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडं सदर आहे. आता 5:30 वाजता जेव्हा मी आलतो इथं झोपलो. आता सध्याचे 6 वाजले. अर्धा तास मस्त झोप. तिकडं बाले किल्ला आहे तिथं पण जायचं आपल्याला. आणि इकडं बघू शकता इकडं राणीवासा तलाव भरपूर मस्त आहे. आणि इतकं मस्त दिसतंय ना सगळं. खूप छान. सगळे आपले भाऊ लोक पण येतात सध्याला. आता जाणार आहोत आपण बाले किल्ल्याला आणि चिलखती बुरुज, सुवेळामाची, संजीवनी माची. चला बघू शकता भावानो एवढ्या डीप आहे हे. आणि आपण एवढा उंचावर आलो जास्तीत जास्त. आणि खूप मस्त आहे. आणि हे बघा तिथं तुम्हाला दिसतंय ते पार्किंग केलंय आपण तिथं आपली कार. आणि ढग आहे बघा. जनरली ढगांची हाईट आणि आपली हाईट. हे बघा तो जो दिसतोय तुम्हाला तो आहे तोरणा किल्ला. तो आहे आपला तोरणा किल्ला. हा आता दिसेल बघा. तो आहे आपला तोरणा किल्ला. आता मी आहे पद्मावती माचीजवळ राणीवासा तलावच्या मागे. माझ्या मागं बॅकग्राऊंड बघू शकता किती खोल आहे. आणि हे बघा इकडं भावांनो आहे पद्मावती मंदिर. आणि इथं आहे राणीवासा तलाव. सर्वात भारी व्ह्यू इथं आहे. आणि तिकडं तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ला तुम्हाला मी दाखवलाय ऑलरेडी. पण खूप इतका मस्त व्ह्यू आहे. आणि इकडच्या साईडला आहे रायगड किल्ला. तुम्हाला तिकडं बाले किल्ल्यानंतर गेल्यानंतर त्याचं टोक दिसेल ते. तर भावांनो आता आपण पद्मावती माचीपाशी चोर दरवाजाजवळ जो की गुंजवणे मार्गे जातो. गुंजवणे गावातून हा चोर दरवाजा येतो. हे बघा एकदम भुयारी मार्ग आहे. गुंजवणेवरून तुम्ही येत असाल तर ते डेंजर पडेल तुम्हाला लय. त्यामुळं थोडं पाली दरवाजाने इझी आहे. पण गुंजवणे दरवाजाने एकदम थ्रिल बेअर ग्रिल्स फुल असा आहे. हे बघा चोर दरवाजा वरती. तर भावांनो आता आपण जाणार आहोत चोर दरवाजापाशी. पूर्ण आतमध्ये भुयारी टाईप रस्ता आहे. बघा भावांनो किती मस्त आहे. तर भावांनो आता आम्ही आहो पद्मावती माचीमध्ये तलाव. तिथे तलावामध्ये इकडे फोटोशूट चालू आहे बघा आमच्या सगळ्यांचं. आणि इकडे बघा दगड मारले. हे दगड मारू नको आर्यन. दगड मारू नको. भावांनो आता आपण चाललो सुवेळा माचीकडे. म्हणजे चिलखती बुरुज आणि त्या कडा असतो बघा तो जो तुम्ही रील मध्ये बघितला असेल तुम्हाला दाखवतो. आता आपण तिथे चाललो सुवेळा माचीवरनं जाताना एक गोष्ट लक्षात येते. किल्ला किती खतरनाक आहे भावांनो. लास्ट वीक मध्ये इथं मॅटर झालता. एक बाई पडून ऑन दी स्पॉट समजून जावा. बाले किल्ल्यावरनं झालतं. पण डेंजर आहे आणि खूप चांगला आहे किल्ला. तुम्ही पण नक्की या. काळजी घ्या. तोरण्याला जायचं. हे बघा भावांनो अशा वातावरणामध्ये साखर शिवबाचं होणार हे गाणं. बापरे मजा येईल. बघा पूर्ण धुके आटलेत आणि किती उंचीवर आहो मी सध्याला. हे बघा भावांनो बघा आपल्या इथं बघा माकड आले. माकड छोटे छोटेच आहेत. प्रॉपर माकड आहेत. हा थांब फोन बिन घेऊन जातील. झूम करतो. हा प्रॉपर माकड आहेत बघा भावांनो. प्रॉपर माकड.
ए धर काठी धर हे घे काठी धर करायची गरज नाही काय? करायची गरज नाही तुझ्या आईचं लक्ष नाही तर शांत असं हा ठीक आहे सरकला पाय हो करतो तू बसलेला फोटो काढायचा राहिला पण हा छान आलाय बघ किती माकडच बघा भावांनो तुम्हाला बघा कसला बघा भावांनो, किती जास्त माकड आहेत. साऊथचा हिरो आहे तर भावांनो आता आपण पोहोचलो सुवेळा माचीच्या इथे का बाल्कनी टाईप आहे आणि इतका प्रचंड भारी व्ह्यू दिसतोय ना इथून एक नंबर एकदम बादशाह व्ह्यू यार. बघा तिकडे सदर आहे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडे बघा पूर्ण ढग काही दिसतच नाहीये. व्हिडिओ मध्ये पुढे जायच्या आधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर होणार आहेत. 1000 सबस्क्रायबर झाल्यावर अजून आपल्या मग तुम्हाला मोठं सेलिब्रेशन आहे होणार आहे. त्यामुळं सगळेजण तर हे बघा भावांनो लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलं आपल्या राजगडच्या सेम ऍज इट इज प्लेस वर येऊन थांबलो. ढगा खाली आहेत आम्ही वर आहे अशी कंडिशन आहे फुल. इकडं बाले किल्ला आहे जो की नेहमीप्रमाणे धोक्याने घातलाय. इकडं जायचं आहे आपल्याला चिलखती बुरुजला. बॉस बघून हसाला इकडे बघा एकदा. ठीक आहे आता इकडे जायचंय आणि मग त्यानंतर ना थकला का बघा तू. ठीक आहे चला. हे बघा भावांनो कसलं ढग खाली आलेत एकदम स्वर्ग भाई स्वर्ग. मला स्नॅप टाकायचा आहे. तिकडं आहे संजीवनी माची. आता आपण चाललो सुवेळा माची चिलखती बुरुजकड. भाई एकदम मजा यार. हो तर भावांनो हे बघा फायनली भावांनो आपण चिलखती बुरुजला पोहोचलेलो आहोत. बापरे काय मस्त वाटतं यार. द रिअल राजगड म्हणल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतंय तर ते हेच. ओ भाई हे बघा भावांनो फायनली आपण पोहोचलो चिलखती बुरुज. हो हेच बघायचं होतं. हेच बघण्यासाठी केला होता हट्ट हा असं अशक्य सुंदर असा राजगड. किती भारी आणि आजूबाजूने बघा पूर्ण ढगाच्या खाली आणि आम्ही वरती त्याच्यावरती. खूप सुंदर यार किती मस्त दिसायला बघा की. तर भावांनो आता बघू शकता गोल कड्यात चढण्यासाठी आपल्याला इथून एवढी अशी कठीणशी चढाई करावं लागेल. बॉस याले तिकडं. बॉस आल्यावर आपण जाऊ. हे बघा भावांनो आता आपण सध्याला त्या गोल कड्यामध्ये. तुम्हाला माहित आहे मी कुठं चढून बसलो एकदम असं आहे. आणि इथं माकडांनी ते म्हणजे त्यांचे विक्स गोळ्या आणि झंडूबाम ते आणून टाकलेत आणि इकडून असा व्ह्यू मिळतो आपल्याला पूर्ण एक नंबर बादशाह.